म्हणजे अनेकदा कागदपत्रांच्या मनस्तापामुळे त्रासामुळे सरकारी योजनांपासून शेतकरी वंचित राहतात। पण आता शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होणार आहे, कारण केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आयडी आणणार आहे आणि याचा फायदा शेतकरी योजनांचे लाभ मिळवण्यासाठी शेतकरी घेऊ शकतात। नेमका हा आयडी काय कसा काम करतो आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। आता शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आयडी। सरकारच्या अनेक योजनांचा केवळ कागदपत्रांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना लाभ होत नाही, पण आता या सगळ्या योजनांचा फायदा आणि लाभ शेतकऱ्यांना एका कार्डमुळे अगदी सोप्या पद्धतीने घेता येणार आहे। त्यासाठी केंद्र सरकार महत्त्वाकांक्षी अशी युनिक फार्मर आयडी कार्ड योजना सुरू करणार आहे। त्यामुळे कृषी योजनांच्या माहितीसह लागणारी कागदपत्र केवळ या एका आयडीवर ठेवता येणार आहेत। ही एक योजना, महत्वाकांक्षी योजना ॲग्रीस्टॅक नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सुरू होत आहे। या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा जमिनीचा जो माहिती संच आहे तो याच्यामध्ये डिजिटल फॉर्म मध्ये उपलब्ध असणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा ई-KYC केलेला बँकेचा रेकॉर्ड, त्याच्यानंतर ई-पीक पाहणी केलेला रेकॉर्ड आणि त्यांच्या जमिनीचा भूमापीय नकाशा, अशा तिन्ही प्रकारच्या रेकॉर्डचा उपयोग याच्यामध्ये होऊन एक डिजिटल असा डाटा त्यामध्ये तयार होणार आहे। आणि मग कृषी व इतर कृषीशी संलग्न ज्या काही योजना आहेत, शेतकऱ्यांना ज्या लाभ दिले जाणार आहेत, त्या सर्व योजनांसाठी या डिजिटल पोर्टलचा उपयोग तिकडे होणार आहे। जिल्ह्यामध्ये 16 डिसेंबर पासून ही मोहीम स्वरूपामध्ये या योजनेसाठी माहिती घेण्याचे काम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू राहणार आहे। बरोबर आहे, कारण एकदा या ॲग्रीस्टॅक पोर्टलमध्ये KYC सहित त्यांचा डाटा उपलब्ध झाला की पुन्हा अनेक योजनांसाठी, मग ते PM किसान असेल, कृषी कर्ज योजना असेल, कृषी विभागाच्या इतर योजना असतील, पशुसंवर्धन विभागाच्या इतर योजना असतील किंवा इतर कुठल्याही कृषीशी संबंधित ज्या योजना असतील, नैसर्गिक आपत्तीचं अनुदान असेल, हे सर्व आपल्याला या पोर्टलमधूनच तो डाटा त्यांचा उपलब्ध होणार आहे। वारंवार त्यांच्याकडे जाऊन ई-KYC करणे, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे माहिती घेणे, याची आवश्यकता राहणार नाही। शेतीसह सरकारच्या इतर योजनांसाठी सुद्धा या कार्डाचा फायदा होणार आहे। पण शेतकरी आयडी कार्ड नेमकं काढणार कसं तेही पाहूयात। सर्वप्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा। या वेबसाईटचं मुख्य पेज उघडेल, जिथे तुम्हाला क्रिएट न्यू युजर अकाउंट या पर्यायावर क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल। या पेजमध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून सबमिट करावा लागेल। मग तुम्हाला OTP पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। OTP पडताळणीनंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि मोबाईल नंबर पडताळणीसाठी OTP पुन्हा सत्यापित करावा लागेल। त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल आणि क्रिएट माय अकाउंट या पर्यायावर क्लिक करावं लागेल। अशा प्रकारे तुमची नोंदणी पोर्टलवर होईल। यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर परत यावं लागेल आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा हा पर्याय निवडावा लागेल। आता तुम्हाला OTP सत्यापित केल्यानंतर पुन्हा लॉग इन करावा लागेल। पुढील चरणात डॅशबोर्ड तुमच्या समोर उघडेल, तिथे तुम्हाला रजिस्टर ॲज फार्मर या पर्यायावर क्लिक करावं लागेल। आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागेल। यानंतर तुम्हाला दिलेल्या प्रोसीड पर्यायावर क्लिक करावं लागेल आणि तुम्ही पुढे जाताच तुमच्या समोर एक पॉपअप पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला प्रोसीड टू ई-साइन हा पर्याय दिसेल। तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या समोर दुसरं पान उघडेल। आता इथे तुम्हाला आधार आधारित OTP पडताळणी या पर्यायावर क्लिक करावं लागेल आणि नंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावं लागेल। तुम्ही सबमिट करताच तुमचा शेतकरी आयडी नोंदणीकृत होईल आणि तुम्हाला एक स्लिप दिसेल। तुम्हाला ही स्लिप डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी लागेल आणि ती सुरक्षित ठेवावी लागेल। ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांनाच याचा फायदा घेता येईल। एक सरकारची एक योजना बाहेरील राज्यामध्ये जी राबवलेली योजना आहे, डिजिटलायझेशन। आता सगळे जगच डिजिटल होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे आमचा शेतकरी सुद्धा याच्यात मागे राहणार नाही। याच्यासाठी सरकारने जे उचललेलं हे पाऊल आहे, याच्यासाठी आम्हा शेतकऱ्यांकडून समजा सरकारचं अभिनंदन व्यक्त करतो।
आणि सरकारनं ही योजना जी राबवलेली आहे याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याचा सातबारा एका जागी जमा होईल, एका कार्डावर सगळे काम होतील. वारंवार जे आम्हाला केवायसी करण्यासाठी महासेवा केंद्र किंवा आपल्या सरकारी कुठल्या एखाद्या कर्मचाऱ्याकडे जाऊन वारंवार केवायसी करावं लागत आहे, ती करावी लागणार नाही. यासाठी शेतकऱ्याचा जे मनस्ताप वाचणार आहे, वारंवार चक्रा मारायचं काम पडणार नाही. शेतकऱ्यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या या योजनेचं स्वागत केलंय. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या युनिक फार्मर आयडीचा नेमका फायदा कसा होणार ते सुद्धा पाहूयात. एकाच ठिकाणी बँक, आधार आणि पॅनचा डेटा उपलब्ध होईल. फार्मर युनिक आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा किंवा सुविधेचा लाभ डिजिटल पद्धतीनं घेता येईल. फार्मर आयडीच्या माध्यमातून किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, पीक विमा आणि हमी भावासाठी अर्ज करण्यासोबतच शासनाच्या अन्य योजनांचा थेट लाभ घेता येईल. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते संपूर्ण शासकीय योजनाचा लाभ एकाच कार्डामध्ये मिळणार आहे. शेतकऱ्यांची इत्थंभूत माहिती या संपूर्ण युनिक फार्मर आयडी मध्ये राहणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा असो, त्याचबरोबर विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना या कार्डामध्ये मिळणार आहे. शेतकऱ्यांना जे आहे ते वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर 16 डिसेंबर पासून प्रशासनाकडून प्रत्येक गावांमध्ये ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर ॲग्रीस्टॅक जे ॲप आहे त्यामध्ये आधार लिंकद्वारे संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती जमा केली जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होणार आहे. शेतकऱ्यांची जे आहे ते वारंवार कार्यालयाचे हेलपाटे घेण्याची आवश्यकता राहणार नाही. या संपूर्ण योजनेमुळे शेतकऱ्यांचा जे आहे ते मनस्ताप आता कमी होणार आहे. समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली.